सांगाल तुम्ही भाऊक झालेले आहेत, तुमच्या डोळ्यातून जे आहे ते अश्रू वाहत आहेत, दादांच्या काय आठवणी आहेत नेमक्या? संपूर्ण महाराष्ट्रावरच शोककळा पसरलेली आहे आणि एक दमदार नेतृत्व आपल्याबद्दल केलं आहे त्याची जाणीव प्रत्येकांना, राज्यामधल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना, समाजामधल्या सामाजिक कार्यकर्ता असो, राजकीय कार्यकर्ता असो, त्यांना जाणीव झालेली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये झालेली जे काही गॅप आहे, पोकळी आहे, ती कधी भरून न निघणारी अशा प्रकारची पोकळी आहे. आज अंत्यविधी या ठिकाणी आहेत. आम्ही सगळेजण अंत्यविधी करता या ठिकाणी आल्यात लाखोच्या संख्येने येतील. कारण अपघात जो झाला अचानक झालेला आहे आणि दादांचं जे कर्तृत्व, संपर्क, संबंध सर्वांचे होते, त्यामुळे सर्वांना असं वाटतं की दादांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधी न भरून निघणारी आहे. अशा प्रकारचं दादांचं एक कर्तृत्व, नेतृत्व राज्याला मिळालं, पण अचानक ते लोप पावलं. त्याचं दुःख हे सर्वांसाठीच असे आहे. त्यांच्या कुटुंबासाठी तर आहेच, परंतु त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांकरता बाहेरचाही त्यांचा संपर्क आला. माझा 40 वर्षापासून राजकारणामध्ये आम्ही सोबत राजकारण केलं. ते वेगळ्या पक्षात असेल, मी वेगळ्या पक्षात, परंतु अत्यंत जवळीक होती. मी मंत्री होतो त्यावेळेला दादासुद्धा मंत्री होते. त्यापूर्वी आमदारसुद्धा आम्ही सोबत राहिलो. एका डेस्कवर आम्ही बसलो विधानसभेमध्ये आणि या सगळ्या गोष्टी आमच्या नजरेसमोर आहेत. त्याचं दमदार नेतृत्व निघून गेल्यामुळं प्रचंड अशा प्रकारची राज्याची, कार्यकर्त्यांची तर हानी झालीच आहे, त्याच्या कुटुंबाची हानी झाली आहे. पुन्हा त्याचा जो दृष्टिकोन, त्याचा विकासात्मक होता, तो सुद्धा दृष्टिकोन ठेवणारा नेता, आधुनिक पद्धतीनं विकास करण्याच्या दृष्टीकोन पावलं उचलणारा नेता आपल्यामधून निघून गेला. याचं दुःख प्रचंड असतं. असे दादा होणे म्हणता येईल का? असे दादा होणे आता म्हणता येईल का? शेवटी दादा जे आहे त्यांचं एक आगळं वेगळं अशा प्रकारचं नेतृत्व होतं आणि जो दृष्टिकोन होता तो विकासात्मक दृष्टिकोन, आधुनिक विकासात्मक त्यांचा दृष्टिकोन होता आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व महान होतं आणि अशा निघून जाण्यामुळे आपल्या सर्वांना तीव्र अशा प्रकारचं दुःख झालेलं आहे. ममता बॅनर्जी आठवण कोणती सांगू शकाल? आठवणी भरपूर आहेत. म्हणजे आता 40 वर्षाचा प्रवास राजकीय याच्यामध्ये आम्ही सोबत केला, काही वेगवेगळ्या पक्षामध्ये राहून केला असेल, तर अनेक आठवणी आहेत की ज्यांचा थोड्या काळामध्ये सांगणं कठीण आहे. दादांचा स्वभाव हा फार होते, स्पष्ट वक्तेपण होता. त्यांचा जो स्वभाव होता तो स्पष्टपणे बोलण्याचा होता, विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारा होता. अत्यंत चाणक्यपणे बुद्धीनं ते त्या ठिकाणी लहान गोष्टीकडे सुद्धा लक्ष देत होते आणि ते पूर्ण झालीच पाहिजे अशा पद्धतीनं आग्रह करणारं एक नेतृत्व आपल्या मतदानी गुण केलं. दादांचा स्वभाव हा फार मजेशीर असायचा. अनेक वेळा त्या सभागृहात असतील, इतरत्र ठिकाणी गमती जमती करायच्या. अशी कोणती दादांनी केलेली गंमत वगैरे काय आठवणीत आहे? अनेक गमती आहेत. आता तो या प्रसंगामध्ये गमती जमती सांगण्याचा वेळ नाही आहे, परंतु जे काही दादा निघून गेले त्याचं दुःख मात्र सर्वांना तीव्रपणे अशा प्रकारचं दुःख आहे. ममता बॅनर्जी असं म्हणतात की हा घातपात आहे, हा अपघात नाही असं बोलतायत त्या. काँग्रेस नेता माणिकराव ठाकरे